त्यांनी पूर्वनियोजित हा कट होता आणि जीवे मारण्याचा हा प्रयत्न होता. आणि मी आत्ता समोर आहे ना, माझ्यावर जर ड्रिंक घेतल्याचा आरोप होत असेल तर मी डिपार्टमेंट बरोबर आहे. पुढच्या गोष्टी सगळ्या होतील पूर्ण. मला बीपीचा त्रास आहे, मी गोळ्या खातोय, मला आत्ता पण मला पाण्याचं हे झालं आहे. पण मी आता तुमच्या समवेत आहे ना, माझ्यावर जे आरोप आहेत ते आरोप डिपार्टमेंट बघेल, टेस्ट होतील, मेडिकल तर चुकीचं बोलणार नाही. त्यामुळे मी या सगळ्या गोष्टीला मी कुठं पळून नाही गेलेलो, मी कुठं गायब नाही झालेलो. मी डिपार्टमेंट बरोबर आहे. आता मी कुठल्याही गोष्टीला तयार आहे. मी पोलीस डिपार्टमेंट पासून कुठेही पळून गेलेलो नाही. मी इथं आता तुमच्या समोर आहे. विवेकाचा आवाज, ओबीसींचा आवाज, शोषितांचा, वंचितांचा आवाज. जर माझ्यावर कोणी दारू पिल्याचा आरोप करून संपू पाहत असेल तर त्या गोष्टीला मी तयार आहे. आरोप होते तुमचा, गोठ्यामध्ये तुम्ही होता, तसा काही एव्हिडन्स असेल तर द्यावा. तसं काही कुठल्या हॉटेलमध्ये पिलो, कुठल्या बारमध्ये गेलो किंवा कुठं गेलो याचा एक जर एव्हिडन्स असेल तर महाराष्ट्राच्या कॅनव्हासवरती, महाराष्ट्राच्या मीडियावरती, महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात हा लक्ष्मण हाके कधीच तुम्हाला दिसणार. असा आरोप लावण्याचं कारण नेमकं काय असेल तुमच्यावरती? माझ्या घरापासून 500 ते 1000 मीटर अंतरावरती मी वॉकिंगला 5 वाजता गेलो होतो. त्यावेळी 2 इसम माझ्याशी बोलून गेले. त्याच इस्मानी मला पकडलं. त्याच इस्मानी परत काय बोललं तुम्हाला? त्यावेळी माझ्याशी नॉर्मल बोलले, गेवराईचं वगैरे असं बोलले. तो गेवराईचा माणूस आहे, तो माझ्याशी बोलला सुद्धा. आणि परत मी जिथून खाली निघतो त्या ठिकाणी 5 ते 6 4 व्हीलर आल्या आणि तिथून बाहेर पडत असताना मोटरसायकलवर मी होतो. माझे दोन्ही हात पकडले, मानगुटी पकडली आणि मला जीवे मारण्याचा हा प्रयत्न होता. तुम्ही मद्यप्राशन केलेलं नाही, दारू घेतलेली नाही असं मी आता पोलीस डिपार्टमेंट समवेत आहे. मी तुमच्या समोर आहे. मी कुठेही पळून जात नाहीये. मी कुठेही पळून जाण्याचा प्रयत्न केलेला नाही. मी आत्ताही पळून जाणार नाहीये. आणि मी जर ड्रिंक घेतला असेल तर 1 तासापूर्वीची गोष्ट आहे. दिसेल ना, माझ्या रक्तामध्ये दिसेल. अजून कुठं काय जे काही मेडिकल आहे मी आहे ना. मी काही तपासण्या मी स्वाधीन आहे तुमच्या. ऐकून घ्या, त्यांनी एक ससूनची जी तपासणी आहे त्याचबरोबर खाजगी मी आता तुमच्या समवेत आहे ना. मी पळून गेलोय का कुठं? जर जीवे मारायची धमकी असेल आता पाहिजे माझे 2 हात पकडलेले होते, मानगुट पकडलेली होती. मीडियामध्ये आहे, लाईव्ह केलेलं आहे त्या बांधवांनी सगळ्या. ते ठिकाण कोणतं? ते ठिकाण हे ठिकाण कान्हा चौक, ते श्रीकृष्ण मंदिर आहे. श्रीकृष्ण मंदिर आहे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अपोजिट साईडला. आणि बाजूला मुकादमांची बिल्डिंग आहे, मुकादम बिल्डिंग म्हणून ओळखली जाते, त्याच्या अपोजिट. या सगळ्या प्रकरणासंदर्भात तुम्ही पोलीस कंप्लेंट दिलेली आहे का? आता लिहितोय मी पोलीस कंप्लेंट. तुम्हाला पोलीस सुरक्षा आहे, सुरक्षा आहे, त्यावेळेस ती सुरक्षा कुठं होती? माझ्या बरोबरच होती. जोपर्यंत माझ्या बरोबर कॅनवाई गाडी होती, जोपर्यंत माझ्याबरोबर गार्ड होता, तोपर्यंत ही माणसं माझ्याशी बोलून गेली. पण ज्यावेळी मी फक्त माझं मित्राचं छोटं घर आहे, त्या घरात मी जेवण करतोय, मी जेवण केलं. जेवण करेपर्यंत तुम्ही बाहेर थांबा किंवा खाली जावा एवढंच मी सांगितलं. आणि परत मी मोटरसायकलवर बसून घराकडे येतो. साधारण 7 ते 8च्या दरम्यान. घटनास्थळ कुठं आहे? 7 ते 8च्या दरम्यान. कान्हा चौकाच्या दरम्यान. पोलिसांना मग तुम्ही कळवलं का त्यांनी कळवलं? नेमके पोलीस कसे काय? पोलिसांना आम्ही कळवलं. ज्यावेळी एवढा मोठा मॉब आला आणि त्यांनी घोषणा सुरू केला डायरेक्ट, आणि दोन्ही हात पकडले आणि माझ्याकडून ते वधवून घेत होते की दारू पिलास की नाही सांग, दारू पिलास की नाही सांग. जर ओबीसीचा आवाज असा आरोप करून जर कोण थांबू पाहत असेल तर मी गोळ्याही खायला तयार आहे, वारही झेलायला तयार आहे आणि जीवे जायलाही तयार आहे. एक मते नावाचा व्यक्ती आहे आणि एक दुसरा, त्या माणसाचं नाव माहिती नाही. एक डेक्कनचा आहे, एक वरतीच राहतो, इथंच या गोकुळनगर परिसरात राहतो. तुम्ही त्यांना ओळखू शकता. आता तुमची विचारलं होतं का? विचारलं त्यांनी. तुम्ही राजांना असं बोलला, तुम्ही अमक्यांना तसं बोलला, हे त्यांचे आरोप होते. त्या लाईव्ह व्हिडिओमध्ये सगळं आहे. तुम्ही त्या टायमाला फावडा घेऊन त्याच्या मागे पळाले असे त्यांचं म्हणणं आहे. हे बघा, ज्यावेळी 25 माणसं माझ्या अंगावर आली त्यावेळी मी एकटाच होतो. त्यामुळे मी जर कुठं फोडा घेऊन खेटो किंवा काही घेऊन गेलो असेल तर ते दिसेल. त्या आपला कॅनव्हास कुठं होता टायमाला? कॅनव्हा नव्हता माझ्याबरोबर, हे मी तुम्हाला अगोदरच सांगितलं. खाली घराच्या जवळ असेल किंवा गेला असेल. कॅनव्हा ज्यावेळी रोडवरून मला जायचं असतं त्यावेळी मी कॅनव्हाला. या सगळ्या संदर्भात आता तुमचं नेमकं काय म्हणणं आहे? तुमची काय नेमकी या सगळ्याच्या? माझ्या जीवाला धोका आहे आणि माझा जीव गेला तरी चालेल. मी ओबीसींची आणि भटक्या विमुक्तांची आणि कायद्याची आणि संविधानाची भाषा कधीही सोडणार नाही. आणि डिपार्टमेंटला माझं सगळं सहकार्य आहे, मी त्यांच्याबरोबर आहे. तुमच्यासोबत असं घडू शकतं म्हणून तुम्हाला सुरक्षा दिलेली आहे अगोदर. तरी असा प्रकार घडतो तर मग आता
हे आता काय हवंय मग आता काय याला काय म्हणायचं पुढची मागणी बघा, मी ओबीसीचं आंदोलन कुठल्याही परिस्थितीमध्ये सोडणार नाही. ते द्यायचं का न द्यायचं, आज हा अचानक घडलेला प्रसंग होता. मी माझ्या भागामध्ये किंवा पहिल्यांदा अशा प्रसंगाला मी पहिल्यांदा सामोरं गेलो. खरं तर जालना जिल्ह्यामध्ये या गोष्टी घडत होत्या, त्यावेळी मी तिथल्या CPना वगैरे बोललेलो आहे, परंतु या परिसरामध्ये मी पहिल्यांदा या गोष्टीला सफर झालो आहे. त्यामुळे मी डिपार्टमेंटला बोलेन. हाके साहेब, आम्ही तुमची बाजू घ्यायला आतमध्ये येत होतो, तर आम्हालाही अडवलं गेलं. म्हणजे नाही, आम्हाला असं वाटतं नाही. जवळपास तासभरानंतर तुमची बाजू समोर येण्यासाठी तुम्हाला तुमची बाजू मांडण्यासाठी तुम्हाला 1 तास का लागला होतो. नाही, तर तुमच्या नाही, बाजूला डिपार्टमेंटनी दोघांचीही बाजू ऐकून घेतल्या आणि ते तपास करा. नाही, आम्ही जेव्हा एकच बाजू जेव्हा पुढे येत होती तेव्हा तुमची बाजू घ्यायला आलो होतो. तुमचं काय मी आलोय ना आता समोर. उशीर बरं, होते. मला जवळपास 2 तास झाले तुम्ही या ठिकाणी येऊन. 2 तास एवढं तुम्ही ज्या बाबतीला तयार आहे ती मान्य व्हायला 2 तास का लागले? नाही, आता हा डिपार्टमेंटचा भाग आहे. मी माझं मेडिकल टेस्टला तयार आहे ना. मी आता इथंच आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.